गेली 50 वर्ष राजकारण आणि समाजकारण करणाऱ्या शिवसेनेचा आज 50वा वर्धापन दिन आहे। या निमित्तानं आज गोरेगाव इथल्या एनएससी मैदानावरती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। भाजप आणि शिवसेनेत सुरू असलेला शाब्दिक वाद आणि मुंबई पालिकेची 6 महिन्यांवरती येऊन ठेपलेली निवडणूक यावरती उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय। बाळासाहेब ठाकरे यांनी 18 जून 1966 रोजी मुंबईत शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली। महाराष्ट्राच्या इतिहासाला वेगळं वळण देणारी ही राजकीय संघटना आज 51व्या वर्षात पदार्पण करतेय। दरम्यान गोरेगाव इथं होणाऱ्या शिवसेनेच्या मेळाव्यात आज युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे देखील कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत अशी माहिती मिळतेय। आजवरती आदित्य यांनी शिवसेना मेळावा किंवा इतर सेनेच्या कार्यक्रमात कधीही भाषण केलेलं नाहीये। मात्र सेनेच्या 50 निमित्त ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचं बोललं जात आहे। शिवसेनेच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना भवनात देखील जोरदार तयारी केली गेली आहे। दादर येथील शिवसेना भवनावरती आकर्षक रोषणाई, झेंडे आणि पताका लावण्यात आल्या आहेत। तसंच सभोवतालच्या परिसरात देखील मोठ्या प्रमाणात वर्धापन दिनाची तयारी केली गेली आहे। सेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी शिवसेनेला डिवचण्याचा जोरदार प्रयत्न केला। 105 हुतात्मे संयुक्त महाराष्ट्रासाठी नाही तर मुंबई महाराष्ट्रापासून तुटू नये म्हणून झालेले आहेत। शिवाय ते विदर्भासाठी झालेले हुतात्मे मुळीच नाही असं श्रीहरी अणे म्हणाले। काल नागपुरात एका जाहीर सभेत ते बोलत होते। आमचे 105 जण हुतात्मे झाले आणि तरी देखील तुम्ही विदर्भाचं राज्य मागता। हा पुन्हा इतिहासाचा गैरसमज करून घेतलेलं विधान आहे। 105 हुतात्मे विदर्भाकरता झाले नाही की महाराष्ट्राने देखील विदर्भाच्या हुतात्म्यांचा तितका सत्कार करावा जितका ते स्वतःच्या हुतात्म्यांचा। आम्ही फक्त थापा मारत नाही, आम्ही करून दाखवतो असं म्हणत अच्छेदींचं स्वप्न दाखवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधलाय। काल परांडा तालुक्यात झालेल्या शिवजल क्रांतीच्या कामाची पाहणी उद्धव ठाकरेंनी केली। याच कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या गृह विभागाच्या कामगिरीचाही पंचनामा केला। शिवसेना मराठवाड्याच्या मागे उभी राहते, मराठवाडा सुद्धा शिवसेनेच्या मागे एका हाती भरपाट घेऊन उभा राहायला पाहिजे आणि हे सगळं तुम्ही अनुभवाने बघता। शिवसेना म्हणजे फुलथापा मारणारा पक्ष नाही, तर जे आम्ही बोलू ते आम्ही करू आणि जे करणार असू तेवढेच आम्ही बोलतो। 10 वर्षांनंतर यंदा मान्सून कोकणऐवजी विदर्भ मार्गे चोर पावलांनी दाखल झालाय। पुणे वेधशाळेनं या मान्सूनच्या आगमनाला दुजोरा दिलाय। त्यामुळे पुढच्या काही तासात पश्चिम किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनच्या सरी बरसतील असं भाकीत हवामान विभागानं वर्तवलंय। दरम्यान आज सकाळी चंद्रपूर, वाशिमसह जळगावच्या अनेक भागात पाऊस झाल्याची माहिती मिळतेय। मान्सून जस्ट म्हणजे आता कोकण गोव्यापासून जो कालपर्यंत जो आपण ॲडव्हान्स केलं होतं त्याच्यानंतर थोडं म्हणजे वरती गेलेलं आहे पूर्वेकडे। तर पूर्वेकडे जाताना विदर्भाचा भाग त्याच्यात आलेला आहे थोडा, तर थोडं विदर्भ त्यांनी कव्हर केलेलं आहे। पूर्ण महाराष्ट्र कव्हर करायला म्हणजे अजून 45 आपला 48 आवर्स सांगितलेलं आहे आम्ही। तर त्या 48 आवर्समध्ये कोकण गोवा आणि तुमचं एंटायर मराठवाडा वगैरे कव्हर होईल। महाबीजकडून बियाणं खरेदी करण्यासाठी मोजलेली अतिरिक्त रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। यावर्षी महाबीजनं बियाणांचे दर तब्बल 60% वाढवले होते। मात्र एबीपी माझानं या विरोधात आवाज उठवल्यानंतर सरकारनं गेल्या वर्षीच्याच दरानं बियाणं विकण्याचा निर्णय घेतला। पण त्यापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी चढ्या दरानंच बियाण्यांची खरेदी केली होती। मात्र त्या शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी मोजावी लागलेली अतिरिक्त रक्कम परत करण्यात येणार आहे अशी माहिती मिळतेय। अतिरिक्त रकमेचा परतावा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बियाण्यांचं बिल सादर करावं लागेल। औरंगाबाद जिल्ह्यात काल मुसळधार पावसानं हजेरी लावली। वैजापूर तालुक्यात झालेल्या पावसानं शेतांमध्ये पाणी साचलंय। ओढे नाले हे दुथडे भरून वाहतात। तर तिकडे करमाळा तालुक्यात देखील वरुणराजा बरसलाय। सोलापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सावडे परिसरामध्ये ओढ्याचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम केलं होतं, ज्याचा फायदा आता पहिल्याच पावसानंतर दिसू लागलाय।
पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर ती नोंदवून घेणं आणि 3 आठवड्यात त्यावरती काय कारवाई केली हे तक्रारदाराला कळवणं आता पोलिसांना बंधनकारक असणार आहे. पोलिसांबाबतच्या सर्वसामान्य लोकांच्या तक्रारी वाढत असल्यानं त्याला चाप बसवण्यासाठी सरकारनं हे महत्त्वाचं पाऊल उचललंय. शासन लोकाभिमुख असावं, लोकांच्या तक्रारीचं त्वरित निवारण व्हावं म्हणून शासनानं हा आदेश काढलाय. राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचे खासगी सचिव सुनील माळी यांच्यावरती 2 गंभीर आरोप करण्यात आलेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीसाठी आरोग्यमंत्र्यांचे सचिव सुनील माळी लाखो रुपयांची लाच घेतात असा आरोप डॉक्टर राहुल घुले यांनी केलाय. या संदर्भात राहुल घुलेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार केली आहे. तर सुनील माळी यांनी अश्लील भाषेत संभाषण केल्याची तक्रार जळगावातील एका महिला डॉक्टरनं केली आहे. तक्रारदार महिलेनं या संदर्भात आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी लिहिली असून त्यांच्यावरती बेतलेल्या प्रसंगाचं त्यात कथन केलंय. दरम्यान सचिव सुनील माळी यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले. एकनाथ खडसेंविरोधातील सगळे आरोप तथ्यहीन आहेत. MIDC जागा खरेदी प्रकरणी चौकशी सुरू आहे, पण या अग्निपरीक्षेतून देखील एकनाथ खडसे बाहेर पडतील असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंची पाठराखण केली आहे. कालपासून पुण्यात भाजपच्या कार्यकारिणीची बैठक सुरू झाली होती, त्यात मुख्यमंत्री बोलत होते. केवळ मीडियाचा वापर करायचा आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी आरोप करत राहायचे. मग नाथाभाऊंवर आरोप सुरू केले. त्यांनी मागणी केली की न्यायाधीशाच्या मार्फत याची चौकशी केली पाहिजे आणि म्हणून आता त्याची चौकशी ही आपण सुरू केलेली आहे. राज्यातल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी हालचालींना वेग आला असून नव्यानं संधी मिळणाऱ्या नावांवरती भाजपनं शिक्कामोर्तब केल्याचं कळतंय. काल पुण्यात भाजपच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीत नव्यानं संधी मिळणाऱ्या नावांवरती चर्चा झाली आहे. संबंधित नावं दिल्लीला पाठवण्यात येतील. दिल्लीकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येमध्ये थेट पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय सीबीआयला आहे. या प्रकरणी सीबीआय 2 निवृत्त पोलीस अधिकारी आणि सेवेत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याची चौकशी करत आहे. यात निवृत्त पोलीस उपनिरीक्षक मनोहर कदम यांचाही समावेश आहे. रमाबाई आंबेडकर नगरमधील दंगली प्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, पण उच्च न्यायालयानं त्यांना जामीन दिला. त्यानंतर त्यांनी सनातनच्या साधकांना प्रशिक्षण दिल्याचा सीबीआयला संशय आहे. दरम्यान आपण सनातन संस्थेला देखील ओळखत नसल्याचं सांगत मनोहर कदम यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले. हे पुरावे जे सीबीआयला जे मिळालेले आहे ते पुरावे माझ्या चौकशीच्या समोर चौकशी घेताना ते समोर आणावेत. मी ते तपासून पाहिजे, कारण माझा आणि त्या तावड्याचा कधी जिंदगीत माझ्या या आयुष्यामध्ये या क्षणापर्यंत कधीही कुठलाही संबंध आला नाही. 2000 कोटी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या विरोधात सबळ पुरावे ठाणे पोलिसांच्या हाती लागले. त्यामुळे या प्रकरणात ममता कुलकर्णी विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. 12 एप्रिलला 2000 कोटी रुपयांचं ड्रग्ज ठाण्यातून जप्त करण्यात आलं होतं. 8 जानेवारीला या ड्रग्ज तस्करीची बैठक केनियात झाली होती अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे आणि त्या बैठकीला ममता कुलकर्णी उपस्थित होती अशी माहिती काल ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यामुळे सर्व पुरावे बघता ममता कुलकर्णीला आरोपी घोषित करण्यात आलंय. सैराट चित्रपटाच्या यशानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या रिंकू राजगुरूला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी औरंगाबादेत एकच गर्दी केली. मात्र आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या सुरक्षा रक्षकांनी रिंकूच्या चाहत्यांना धक्काबुक्की केली. आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या समर्थनगरमधील निवासस्थानी रिंकू आली होती. त्यावेळी तिला पाहण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली. या गर्दीला पांगवताना आमदार जाधव यांच्या सुरक्षा रक्षकांनी चाहत्यांना धक्काबुक्की केली. त्यामध्ये महिलांची देखील मोठी संख्या पाहायला मिळाली. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आपण दुसऱ्यांदा गव्हर्नरपद स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार राजन हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्वीकारणार नाहीत. येत्या 4 सप्टेंबर रोजी राजन यांच्या गव्हर्नरपदाची मुदत संपतेय. त्या पार्श्वभूमीवरती त्यांना गव्हर्नरपदाची दुसरी टर्म द्यावी का याबाबत गेल्या काही दिवसांपासून बरीच चर्चा रंगली होती. गव्हर्नरपदाची मुदत संपुष्टात आल्यानंतर ते पुन्हा शिकागोत अध्यापनाचं काम करणार आहेत अशी माहिती मिळतेय.
जागतिक योग दिनाची भारतासह जगभरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवरती योगगुरू बाबा रामदेव आज राजपथावरती 35,000 नागरिकांकडून योगाचा सराव करून घेणार आहेत. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली देखील उपस्थित असतील. दरम्यान काल रामदेव बाबांनी दुबईतल्या नागरिकांना योगा शिकवला. येत्या 21 जूनला संपूर्ण जगभरात योग दिन साजरा केला जाणार आहे. या दिवशी दुबईतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती बाबा रामदेव योगा करणार आहेत. कल्याणच्या खडे गोलवली परिसरामध्ये वृद्ध महिलांच्या दुहेरी हत्याकांड झाल्याची माहिती मिळतेय. दुधकर निवासात वास्तव्यात असणाऱ्या लीलाबाई दुधकर आणि कमलाबाई दुधकर या 2 वयोवृद्ध महिलांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या दोघी महिला नणंद भावजई असल्याचं कळतंय. संध्याकाळी त्यांना भेटण्यास आलेल्या नातेवाईकांना या दोघी मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांनी तात्काळ याबाबत कोळसेवाडी पोलीस स्थानकात माहिती दिली. दरम्यान घरातील सामान अस्ताव्यस्त असल्यानं ही हत्या आहे आणि ती चोरीच्या उद्देशानं झाली की आणखी काही उद्देश होता याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. पुण्याच्या गरवारे कॉलेज परिसरात काल रात्री भीषण अपघात झाला. सेंट्रल मॉल समोर झालेल्या या अपघातात एका कारनं 3 गाड्यांना धडक दिली. या अपघातात 2 जण जखमी झाल्याची माहिती मिळतेय. अहमदनगरमधल्या मुळा धरणातून MIDCला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन डेहरे गावाजवळ फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलं. वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की रेल्वे ट्रॅक खालची खडी देखील वाहून गेली. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर देखील परिणाम झालाय. तर शेजारचा छोटा रस्ता देखील वाहून गेला. जूनचा महिना संपत आलेला आहे तरी पावसानं अद्यापही पाठ फिरवल्यानं नगर जिल्हा भीषण दुष्काळाला तोंड देतोय. त्यात पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया गेलंय. 59 सराफांचे दागिने घेऊन जाणाऱ्या साईनाथ कुरिअर्सच्या गाडीवरती दरोडा पडल्यानं कोल्हापुरात एकच खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी अवघ्या 2 तासात मुद्देमाल हस्तगत केला. मात्र दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झालेत. साईनाथ कुरिअर्सच्या या गाडीमध्ये 59 सराफ व्यावसायिकांचे 615 किलो चांदीचे दागिने, 140 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि तांब्याच्या धातूचे 28 किलो वजनाचे टायर मनी असा सुमारे 2,21 लाखांचा ऐवज होता. लुटीचा माल विमानतळ रोडवरती टाकून आरोपींनी पळ काढलाय. एकीकडे कांद्याला भाव नसताना दुसरीकडे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या मनमानीचा सामना करावा लागतोय. लासलगावमध्ये काल किरकोळ वादातून व्यापाऱ्यांनी कांद्याच्या लिलावावरती बहिष्कार टाकला होता. त्यामुळे लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव होऊ शकले नाहीत. कांदा लिलावासाठी येणाऱ्या वाहनाचे फाळके पाडण्यावरून एका शेतकरी आणि व्यापाऱ्यात वाद झाला. या वादावरती बाजार समितीच्या सचिवांनी हस्तक्षेप केला. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. व्यापारी मात्र लिलाव बंदच्या मागणीवरती त्यानंतर ठाम राहिले. किल्ले रायगडचा परिसर काल छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी दणाणून गेला. निमित्त होतं 343व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं. तिथीनुसार हा सोहळा किल्ले रायगडावरती मोठ्या उत्साहात पार पडला. हजारो शिवप्रेमी नागरिकांनी हा सोहळा याची देही याची डोळ्याने पाहिला. सकाळी शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ मंत्रोच्चारांच्या गजरात महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. यानंतर ढोल ताशांच्या गजरात महाराजांच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. संतती